हॅलो, नमस्कार. राम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. पुरणाची पोळी म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेतील एक खास गोड पदार्थ. सण असो, खास पाहुणे असोत किंवा फक्त मन आनंदी करायचं असो, पुरणपोळीचं स्थान नेहमी विशेष असतं. लहानपणापासून आई आणि आजीच्या हाताची पुरणपोळी खाऊन मोठी झाले. त्या इतक्या सहजतेने पोळ्या लाटायच्या की ते बघून खूप सोपं आहे असं वाटायचं. पण जेव्हा स्वतःवर करायची वेळ आली तेव्हा लक्षात आलं यात संयम, अचूक प्रमाण आणि थोडं कौशल्य लागतं. आधी नानीने सगळ्या पोळ्या करून घेतल्या होत्या आणि मग म्हटलं मी शेवटच्या उरलेल्या करते. तर जेव्हा पुरण भरलं आणि जेव्हा लाटायला सुरुवात केली तेव्हा खरी परीक्षा चालू झाली होती माझी. मनात भीती होती की बाहेर पुरण निघाल, पण नाही निघालं. तव्यावर टाकायची वेळ आली. तव्यावरती बरोबर गेली, पण थोडी जरा बाजूला गेली. तेव्हा समजलं आपल्याला अंदाज बी असणं गरजेचं आहे की आपली पोळी तव्यावरती परफेक्ट जाऊ शकते. जेव्हा परत उलटायची वेळ आली तेव्हा परफेक्ट तव्यावरती पूर्ण बसली की नाही ते बघितलं आणि तेव्हा मी ती उलटी केली. नंतर तेल वगैरे लावलं. ती काय फुगणीच. कितीतरी वेळ वाट बघत होते, पण काय फुगलीच नाही. मग परत पलटी मारायच्या वेळेस जरा फुगत होती. मला वाटलं फुगल, पण ती काही एवढी जास्त फुगली नाही. मग ती पलटली. मग मागच्या साईडनी ते आजची माझी पहिली पुरणपोळी मला एक नवीन आत्मविश्वास देऊन गेली. पुढच्या वेळेस अजून छान आणि गोल गोल आणि फुगतील अशा पोळ्या मी करण्याचं ट्राय करेल. ही बी थोडीच फुगली होती, जास्त काही फुगली नव्हती, पण पुढच्या वेळेस नक्की जास्त फुगवून याचा प्रयत्न करेल. आजचा दिवस खास बनवला माझ्या पहिल्या पुरणपोळीने. तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळ्या ट्राय केल्यात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचा पहिल्यांदा पुरणपोळ्या करतानाचा अनुभव कसा होता तो पण कमेंटमध्ये सांगा. या पुरणपोळ्या खायला.